गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क या अनुषंगाने वन लाईनर करंट अफेअरचा भाग 23 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पडतील. यामधील जो पहिला मुद्दा आहे तो सुदान या देशाशी रिलेटेड आहे. सुदान या देशामध्ये अडकलेले भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन कावेरी राबवण्यात आले होते 24 एप्रिल 2023 रोजी. कारण सुदान या देशामध्ये लष्कर आणि निमलष्करामध्ये ज्यावेळेस गृहयुद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस भारत सरकारमार्फत हे ऑपरेशन म्हणजेच कावेरी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आले होते. मुद्दा दुसरा घेऊ आपण. आणि त्याच वेळेस जर आपण दुसरं पाहिलं तर ऑपरेशन कावेरी वेगळं आणि ऑपरेशन करुणा वेगळं. कारण म्यानमार आणि बांगलादेशाला ज्यावेळेस मोखा चक्रीवादळाचा फटका बसला त्यावेळेस आपण पाहतो की भारत सरकारने म्यानमार या देशाला एक प्रकारची मानवीय सहायता पोचवण्यासाठी ऑपरेशन करुणा राबवले होते. या दोन याच्यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. का सुदान देशामध्ये भारत सरकारमार्फत कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं तो ऑपरेशन कावेरी, आणि म्यानमार या देशामध्ये सुनामीपासून जीवितांच्या संरक्षणासाठी भारत सरकारमार्फत कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं तर ऑपरेशन करुणा. नंतरचा मुद्दा तुम्हाला माहीत असेल जो अतिशय महत्त्वाचा आहे. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर गोव्यामध्ये, आणि त्यावेळेस 43 क्रीडा प्रकारांचा त्याच्यामध्ये समावेश होता. सन 2022मध्ये 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं ते गुजरात राज्यामध्ये, आणि 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं केरळ राज्यामध्ये 2015. तुम्ही 35, 36 आणि 37 आवर्जून लक्षात ठेवा. 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केरळ राज्यामध्ये करण्यात आलं होतं 2015मध्ये. 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन गुजरात राज्यामध्ये करण्यात आलं होतं 2022मध्ये, आणि आता 2023मध्ये 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं ते गोवा या राज्यामध्ये. आणि विशेषमध्ये या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये म्हणजे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गोव्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे स्थान प्राप्त केलं ते महाराष्ट्र राज्याने. बरेचसे पदक याच्यामध्ये आपल्याला जिंकलेले पाहायला मिळतात 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यामुळं महाराष्ट्राचा या क्रीडा स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक आहे. नंतर आपण घेत आहोत, लक्षात घ्या, वस्त्रोद्योगाशी संबंधित राज्यातलं पहिलं PM मित्र पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे तर नांदगाव पेठ अमरावती. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे का सचिन तेंडुलकर यांची महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. का महाराष्ट्र राज्य सरकारने स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली तर सचिन तेंडुलकर. पुढचा मुद्दा आहे का महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात आलं. जर तुम्हाला विचारण्यात आलं महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी हे अभियान राबवलं होतं तर ते म्हणजे 15 एप्रिलपासून तर 15 जून 2023 या कालखंडामध्ये शासन आपल्या दारी हे अभियान राबवलं गेलं महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत, विशेषतः शिंदे सरकारमार्फत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 2023च्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम या स्पर्धेमध्ये सर्बेरियाच्या नोवाक जोकोविचने नॉर्वेच्या कॅप्सर रूटचा पराभव करत 23वे ग्रँड स्लॅम जिंकलेला आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का 2023ची फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कोणी जिंकली तर सर्बियाच्या नोवाक जोकोविचने, आणि त्यावेळेस नॉर्वेच्या कॅस्पर रूटचा त्यांनी पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे नोवाक जोकोविचने हे 23वे ग्रँड स्लम जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंच ओपन ग्रँड स्लम हे त्यांचं 23वं ग्रँड स्लम आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. भारताचा जो ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर आहे तो जगामध्ये 75व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो, आणि या सुपर कॉम्प्युटरची जर आपण क्षमता पाहिली तर ती आपल्याला 8.50 पेटाफ्लॉप्स इतकी पाहायला मिळते. भारताच्या कोणता सुपर कॉम्प्युटर जगात 75व्या क्रमांकावर आहे तर त्याचं नाव आहे ऐरावत, आणि तुम्ही याचा पेटाफ्लॉप्स लक्षात ठेवा कॅपॅसिटी तर ती आहे 8.50 पेटाफ्लॉप्स इतकी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर फ्रंटियर हा अमेरिकेचा सुपर कॉम्प्युटर आहे, आणि तो जगामध्ये प्रथम क्रमांकावर असून त्याची जर आपण क्षमता पाहिली तर 1194 आणि 1.900 आपण पाहतो 994 म्हटल्यापेक्षा 1.194 एक्झाफ्लॉप्स इतकी त्याची क्षमता असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जगातला जो सुपर कॉम्प्युटर आहे त्याचं नाव आहे फुगाकू, आणि फुगाकू हा जो सुपर कॉम्प्युटर आहे तो जपानचा आहे. फिनलँड या देशाचा लुमी हा सुपर कॉम्प्युटर तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये प्रथम स्थानावर फ्रंटियर हा सुपर कॉम्प्युटर आहे, जपानचा फुगाकू हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि फिनलँडचा लुमी हा सुपर कॉम्प्युटर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर असलेला पाहायला मिळतो. नंतरचा मुद्दा आपण ज्ञानपीठ पुरस्काराशी संबंधित पाहणार
पाहणार आहोत. 2021चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोकणी लेखक दामोदर मावजो ते यांना 2023मध्ये प्रदान करण्यात आला. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना सन 2023मध्ये प्रदान करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलंट या माहितीपटाला अलीकडे WHOच्या 4थ्या वार्षिक सर्वांसाठी आरोग्य या चित्रपट महोत्सवामध्ये हेल्थ फॉर ऑल या श्रेणीत सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलंट या माहितीपटाच्या ज्या दिग्दर्शक आहेत ते राजस्थानच्या वंदिता सहारिया आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. WHOचं तुम्हाला माहीत असेल WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली आणि 2023मध्ये WHOच्या स्थापनेला म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे का भारतातील कोणत्या दिग्दर्शकाला व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलेट या माहितीपटासाठी हेल्थ फॉर ऑल या श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आलं तर त्यांचं नाव आहे राजस्थानच्या वंदिता सहारिया. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. ओमान देशातील तुम्हाला माहीत असेल सुलेलाह येथे पार पडलेल्या हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला पराभूत केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकते हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियन्स स्पर्धेचा विजेता देश कोणता, तर तो म्हणजे भारत आणि उपविजेता देश आहे पाकिस्तान. आणि ही हॉकी ज्युनियर एशिया कप जी चॅम्पियन्स स्पर्धा आहे ती ओमान देशातील सुललाह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. टाटा सनचे जे अध्यक्ष आहे एन चंद्रशेखर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियन डे ला लिजन डी ऑनरने सन्मानित करण्यात आले. ही बाब लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. महाराष्ट्र सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना ही खरीप आणि रब्बी हंगाम सन 2023-24 पासून तर 25-26 या 3 वर्षाच्या कालावधी दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणार आहे. जर तुम्हाला विचारण्यात आलं 1 रुपयात पीक विमा योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधी दरम्यान राबवण्यात येणार आहे तर 2023-24 पासून तर 2025-26 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना ही राबवल्या जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. KK बिर्ला फाउंडेशनने तामिळ लेखिका जे आहे शिवशंकरी यांना त्यांच्या सन 2019च्या सूर्यवंशम या संस्मरणासाठी 2022चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान जाहीर केला. जर तुम्हाला विचारण्यात आला 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला तर सूर्यवंशम या संस्मरणासाठी पुस्तिकेसाठी तामिळ लेखिका शिवशंकरी यांना देण्यात आला. आणि हा जो पुरस्कार आहे हा KK बिर्ला फाउंडेशन मार्फत सरस्वती सन्मान पुरस्कार दिला जातो जो यावर्षी 2022चा 2023मध्ये प्रदान करण्यात आला तामिळ लेखिका शिवशंकर यांना सूर्यवंशम या संस्मरणासाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. 2021चा साहित्यिक आपण पाहिलं तर प्राध्यापक रामदर्शन मिश्रा आहे. त्यांच्या मैं तो याहू या कविता संग्रहासाठी सरस्वती सन्मान जाहीर झाला होता. तर हे लक्षात ठेवा 2021चा सरस्वती सन्मान कुणाला मिळाला होता तर प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या मैं तो याहू या कविता संग्रहासाठी. आणि 2022चा जो मिळाला तो तामिळ लेखिका शिवशंकर यांना सूर्यवंशम या संस्मरणासाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल RBIचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने सन 2023साठी गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान केला. मग शक्तिकांत दास यांना 2023चा गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार कोण दिलेला आहे तर सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने तो प्रदान केलेला आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. 8व्या राष्ट्रीय छायाचित्रण जीवनगौरव पुरस्काराने महिला फोटोग्राफर सिप्रा दास यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रोफेशनल फोटोग्राफर ऑफ द इयरचा पुरस्कार शशीकुमार रामचंद्र यांना सन्मानित करण्यात आले. तर या ठिकाणी 8वा जो राष्ट्रीय छायाचित्रण जीवनगौरव पुरस्कार आहे हा तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो कारण तो राष्ट्रीय स्तरावरचा आहे. तर 8वा राष्ट्रीय छायाचित्रण जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा एका महिला फोटोग्राफरला देण्यात आला. त्यांचं नाव आहे सिप्रा दास. आणि प्रोफेशनल फोटोग्राफर ऑफ द इयरचा जो पुरस्कार मिळाला तो शशीकुमार रामचंद्र यांना मिळाला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत नीती आयोगाशी संबंधित आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2016 ते 2023
या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये 13.5 कोटी नागरिक जे आहेत ते बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, ओडिसा व राजस्थान या राज्यांमध्ये बहुआयामी गरिबीच्या प्रमाणात सर्वात अधिक वेगानं घट झालेली आहे असा नीती आयोगाचा अहवाल सांगतो. या ठिकाणी किती लोक बाहेर पडले बहुआयामी दारिद्र्यातून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून. तर 13.5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले असा नीती आयोगाचा अहवाल सांगतो. आणि हे जे 13.5 कोटी नागरिक आहे जे बहुआयामी दारिद्र्यातून पार पडले त्यांचा कालखंड जो आहे तो 5 वर्षाचा आहे, 2016 ते 2023. त्याच्यानंतर आपण पाहतो का इंटरनॅशनल लेवलवर देखील एक MPI काढला जातो, मल्टी पॉवर्टी ज्याला आपण इंडेक्स म्हणतो. तर हा जो MPI हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मार्फत आपण पाहतो का 2010 पासून काढला जातो. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा 2010 पासून काढला जातो ऑक्सफर्ड आणि UNDPच्या माध्यमातून. त्याच आधारावर नीती आयोगाने हा अहवाल सुरू केलेला आहे बहुआयामी दारिद्र्याच्या संदर्भात. आणि 2016 ते 2023च्या दरम्यान जवळपास भारतातील 13.5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बहुआयामी मध्ये कमतरता आलेली आपल्याला बहुआयामी गरिबीमध्ये घट आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण 2023चा. 23 या वर्षात आपण जर पाहिलं तर स्पेनचा जो कार्लोस अल्कराज आहे फक्त 20 वर्षीय मुलाने 36 वर्षीय नोव्हाक जोकोविच यांचा पराभव करत विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का 2023चा विम्बल्डन स्पर्धा कोणी जिंकली तर स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांनी जिंकली. 20 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने आपण पाहिलं 36 वर्ष नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 23 ग्रँड स्लॅम जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि 7 वेळा नोव्हाक जोकोविचने ही विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2023च्या विम्बल्डन स्पर्धेचा जो विजेता आहे तो स्पेनचा कार्लोस अल्कराज असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पराभूत जे झाले ते नोव्हाक जोकोविच. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत HDFC जगातली चौथी मोठी बँक ठरली भारतातली आणि 14 लाख कोटी रुपये तिचं बाजार मूल्य आहे. ही बाब लक्षात ठेवा का भारतातली कोणती अशी बँक आहे ती जगातली चौथी मोठी बँक ठरली, तिचं नाव आहे HDFC. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची निवड करण्यात आली. ही बाब लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढं चालणार आहोत आपण शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनने 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून साजरं केलं. अलीकडे 2023ची जी बैठक पार पडली ती आभासी पद्धतीनं भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची आणि 2023 हे पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं त्या माध्यमातून. आणि विशेषतः वाराणसीला सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं या शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून. याची स्थापना 15 जून 2001 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानला शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीत 126वा क्रमांक असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रथम क्रमांकावर 6व्यांदा फिनलँड असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र भारताचा जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीत कितवा क्रमांक आहे तर 126वा आणि 6व्यांदा फिनलँड प्रथम स्थानी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढं चलू आपण पाहणार आहोत का RBIने अर्ज हा प्रयोग आहे. तर RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीनं प्रवाह पोर्टल सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याला म्हणतात प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन असा त्याचा अर्थ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुढचा मुद्दा आहे तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का केरळ हे सर्व मॅनहोल्स आणि गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं देशातलं पहिलं राज्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022 नुसार भारताची जी राजधानी आहे दिल्ली ही 50 सर्वात अधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल हा 2022चा आहे. भारताची राजधानी दिल्ली ही 50 जगातले जे 50 सर्वात अधिक प्रदूषित शहर आहे त्यामध्ये तिचा 4था क्रमांक असलेला हा अहवाल सांगतो. याचं नाव आहे जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022चा आहे हा. आणि जगामध्ये जे 50 सर्वात अधिक प्रदूषित शहर आहेत त्यामध्ये भारतातील जे राजधानी आहे दिल्ली तिचा 4था क्रमांक आहे या अहवालानुसार.
पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो देखील याच्याशीच रिलेटेड आहे. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022 नुसार जगातील सर्वात अधिक प्रदूषित देश हा चाड आहे आणि जगातील सर्वात अधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील भिवाडी म्हणजे राजस्थान आणि दिल्लीचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषावर्धक जो संवर्धक पुरस्कार आहे तो 2022साठी दत्ता भोसले यांना प्रदान करण्यात आला. आवर्जून लक्षात ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न कंबाईनमध्ये येत असतात का महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला 2022चा, तर तो दत्ता भोसले यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. अलीकडे तुम्हाला माहीत असेल ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पृथ्वीच्या गाभ्यातील 5व्या नवीन थराचा शोध लावला. या थराची लांबी जवळपास 650 किलोमीटर असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का पृथ्वीच्या गाभ्यातील 5व्या नवीन थराचा शोध कोणी लावला असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. 20 फेब्रुवारी हा अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस आहे. 20 फेब्रुवारी 1987 मध्ये अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळं ते त्यावेळेस देशातील 24वे राज्य ठरलं होतं. इटानगर हे अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. शिवा किवी हे किवी या फळाचे सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवणारे अरुणाचल प्रदेश देशातील पहिले राज्य असलेले आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात ठेवा का अरुणाचल प्रदेशला कोणत्या दिवशी राज्याचा दर्जा देण्यात आला होता, 20 फेब्रुवारी 1987 रोजी. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण अमृत धरोहर योजनेच्या संदर्भात. अमृत धरोहर योजना ही जी आहे 5 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. या योजनेचा जो उद्देश होता, अमृत धरोहर योजनेचा जो मुख्य उद्देश होता तो लोकसहभागातून विद्यमान जे काही स्थळं असतात म्हणजे पाणथळ स्थळं असतात त्यांचं संवर्धन सुनिश्चित करणे आणि रामसर स्थळांना इको टुरिझमचं केंद्र आणि हजारो लोकांसाठी हरित रोजगाराचं स्रोत बनवणे आणि पुढील 3 वर्षात स्थानिक समुदायाच्या मदतीनं शाश्वत परिसंस्थांचा विकास करणे या संदर्भात ही अमृत धरोहर योजना आहे जी 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना केव्हा सुरू करण्यात आली तर 5 जून 2023 आणि याचा जो मुख्य उद्देश आहे तो आवर्जून लक्षात ठेवा. जे काही पाणथळ स्थळं असतात, अलीकडे आपण पाहिलं का महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर असेल किंवा मग लोणार सरोवर असेल किंवा मग ठाणेखाडी असेल, यांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला, पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाणथळ स्थळाचं संवर्धन करण्याच्या उद्देशानंच अमृत धरोहर योजना ही 5 जून 2023 रोजी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये ओडिशा राज्यामध्ये ट्रिपल ट्रेन दुर्घटना घडली आणि ती 2 जून 2023 रोजी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशन या ठिकाणी घडलेली आहे. ही तारीख लक्षात असू द्या. आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत असे प्रसंग विचारला जातात का ट्रिपल ट्रेन दुर्घटना भारतामध्ये कोणत्या रोजी घडली तर 2 जून 2023 रोजी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशन या ठिकाणी. पुढचं तुम्हाला माहीत असेल का रायगड जिल्ह्यातील इर्षारवाडी या ठिकाणी एक लँड स्लायडिंगची ज्याला आपण भूस्खलनाची दुर्घटना घडलेली पाहायला मिळते आणि ही तारीख आहे 19 जुलै 2023 रोजी. आवर्जून हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का कोणत्या रोजी इर्षारवाडी भूस्खलनाची दुर्घटना घडली होती तर 19 जुलै 2023 रोजी इर्षारवाडी भूस्खलनाची दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत असेल 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1995 रोजी जगात पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 हे जे वर्ष होतं ते आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून साजरं केलं होतं आणि 1995 ते 2005 हे जे दशक आहे ते आदिवासी दशक म्हणून पहिल्यांदा साजरं करण्यात आलं होतं. त्यानंतर 2005 ते 2014 हे दुसऱ्यांदा आदिवासी दशक म्हणून साजरं करण्यात आलं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. कोणता दिन जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात तर 9 ऑगस्ट. आणि पहिल्यांदा 9 ऑगस्ट केव्हा साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिन म्हणून ते 1995 आणि पहिलं जे आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष होतं ते 1994 आणि पहिलं आदिवासी दशक होतं 1995 ते 2005 आणि 2005 ते 2014 हे दुसरं आदिवासी दशक असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारत सरकारद्वारे सन 2024पर्यंत देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 4 ऑगस्ट 2023 रोजी देशातील जवळपास 19.4 कोटी ग्रामीण कुटुंबापैकी 12.7 कोटी कुटुंब म्हणजे 65% ग्रामीण कुटुंबांसाठी नळाद्वारे पाण्याची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मेन पर्पज लक्षात ठेवा
का भारत सरकार कोणत्या वर्षापर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा करण्याचं उद्दिष्ट भारत सरकारने ठेवलेलं आहे तर 2024पर्यंत. आणि जर आता आपण पाहिलं तर जे ग्रामीण कुटुंब आहे 19.4 कोटी भारतामध्ये, त्याच्यातल्या 12.7 कोटी कुटुंबापर्यंत म्हणजे 65.5% कुटुंबापर्यंत, ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाण्याची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मणिपूर हिंसाचार समितीची स्थापना अलीकडे करण्यात आली. तर ग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी 3 माजी न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये गीता मित्तल आहेत, शालिनी जोशी आहेत आणि आशा मेनन आहेत. हे 3 नाव आवर्जून लक्षात ठेवा. गीता मित्तल, शालिनी जोशी आणि आशा मेनन यांचा समावेश या समितीमध्ये आहे. आणि हे ज्या गीता मित्तल आहे या जम्मू काश्मीरमधील हायकोर्टच्या माजी न्यायमूर्ती आहेत आणि गीता मित्तल या समितीच्या म्हणजे मणिपूर हिंसाचार समितीच्या अध्यक्ष असणार आहे. सोबतच शालिनी जोशी आणि आशा मेनन त्यांच्यासोबत असणार आहे. तर अतिशय महत्त्वाची समिती आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अलीकडे तुम्हाला माहीत असेल नीती आयोगाचे नवीन CEO बनलेले आहे BVR सुब्रमण्यम यांची अलीकडे नीती आयोगाचे CEO म्हणून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढचा मुद्दा घेणार आहोत. देशात अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातले पहिले राज्य कोणते? तर देशात अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे आणि आपल्या नागरिकांना आरोग्याचा अधिकार देणारे पहिले राज्य म्हणजे राजस्थान होय. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मोखा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात केव्हा निर्माण झाले होते? तर मोखा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये 10 मे 2023 रोजी तयार झाले होते, ज्याचा सर्वात अधिक फटका बांगलादेश आणि म्यानमारला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मोखा या चक्रीवादळाचं नामकरण येमेन या देशानं सुचवलेलं आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहीत असेल अलीकडे प्रवीण सूद यांची CBIचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते, प्रवीण सूद यांची. आणि CBIची स्थापना तुम्हाला माहीत असेल 1963 झाली. अलीकडे आपण पाहतो का CBIच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या अनुषंगाने CBIला एक नवीन संचालक मिळालेले आहे, त्यांचं नाव आहे प्रवीण सूद. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. कारण नियुक्तीच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या नियुक्त्या होत असतात त्यावर आयोग प्रश्न विचारत असते, त्यामुळं CBIचे नवीन संचालक तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, प्रवीण सूद त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2023चा दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला. आणि पहिला जो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि दुसरा आपण पाहिलं का आशा भोसले यांना मिळाला दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. त्याच्यानंतर पुढं पाहणार आहोत आपण हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र. भारतीय नौदलाचा संगम सराव हा कोणत्या देशाबरोबर पार पडला? तर भारतीय नौदलाचा संगम सराव हा अमेरिकन नौदलाबरोबर पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. लद्दाखमध्ये हॅनले येथे भारतातील पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व औपचारिकपणे अधिसूचित करण्यात आलेलं आहे. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का भारतातलं पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व कोणत्या ठिकाणी म्हणजे खुलं करण्यात आलं किंवा कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या डार्क नाईट स्काय रिझर्वचं? तर लद्दाखमध्ये हॅनले या ठिकाणी भारतातलं पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व बनवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम राबवणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम राबवणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाचा 2022चा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा डॉक्टर विठ्ठल वाघ यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा 2022चा डॉक्टर अशोक केळकर हा मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी काळ्या मातीत मातीत हे गाणं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण पाहत आहोत कवी मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराने दत्ता भोसले यांना सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने विठ्ठल वाघ यांना सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विंदा करंदीकर जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना मिळाला किंवा त्यांना
सन्मानित करण्यात आलं. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2022ने प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. तुम्हाला माहीत असेल, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक जे आहेत ते राजा बडे आहेत. या गीताला महाराष्ट्र राज्य सरकारने तुम्हाला माहीत असेल राज्यगीत म्हणून मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या गीताचा जो कालावधी आहे तो 1.41 मिनिट एवढा आहे. हा कालावधी आवर्जून लक्षात ठेवा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचा कालखंड आहे 1.41 मिनिट एवढा. शिवाय या गीताची सुरुवात चंद्रपूरमधून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. हे वन लायनर क्वेश्चन असल्यामुळं आपण फास्टली रिव्हिजन घेत आहोत एक्झामच्या आधी. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी रक्कम आहे ती 10 लाखावरून 25 लाख इतकी करण्यात आली, आवर्जून लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी सुरुवात झाली होती ते 1996 मध्ये. आणि पहिला पुरस्कार जो मिळाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने, पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर पु ल देशपांडे यांना पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं होतं तर 2020च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. तर जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बग्गा यांची निवड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जागतिक बँकेचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय बग्गा यांची नियुक्ती करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. तुम्हाला माहीत असेल उत्तर कोरिया देशाने अलीकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आणि त्याचं नाव आहे हवासॉंग 15. हॅव्यासॉंग 15 हे आवर्जून लक्षात ठेवा. हॅव्यासॉंग तर हे अतिशय महत्त्वाचं आहे का उत्तर कोरियाने अलीकडे किंवा कोणत्या देशाने हॅव्यासॉंग 15 याची चाचणी घेतली तर उत्तर कोरिया देशाने अलीकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं नाव आहे हॅव्यासॉंग 15. त्याच्यानंतर अलीकडे तुम्हाला माहीत असेल इटली या देशाने ब्लॅक गॅलेक्सीचा शोध लावला. तुम्हाला यावर विचारण्यात येऊ शकते का ब्लॅक गॅलेक्सीचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे तर इटली या देशाने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दलस्तिक 23 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमधला आहे तर दलस्तिक 23 हा जो आहे तर तो भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांमधला युद्ध सराव असलेला आपल्याला पाहायला मिळतो, संयुक्त लष्करी युद्ध सराव. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. उत्तराखंडमधील मानाखेड्याला भारताचं पहिलं गाव म्हणून ओळखला जाईल आणि याबाबतचा निर्णय अलीकडे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग भारतातलं पहिलं गाव कोणतं तर उत्तराखंड राज्यामधील मानाखेड्याला भारताचं पहिलं गाव म्हटलं गेलं आणि असा निर्णय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण राष्ट्रीय क्वांटम मिशनच्या संदर्भात. जर तुम्हाला विचारण्यात आलं राष्ट्रीय क्वांटम मिशन पहिल्यांदाच भारतामध्ये जाहीर करण्यात आलं आणि असं करणारा भारत हा जगातला 7वा देश आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनचा कालावधी कोणता असणार आहे तर 2023 पासून 2031 पर्यंत हा राष्ट्रीय क्वांटम मिशनचा कालावधी असणार आहे 2023 ते 2031. आणि अशा प्रकारचं क्वांटम मिशनचा क्वांटम मिशनविषयी धोरण जाहीर करणारा भारत हा जगातला 7वा देश आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण स्मोक अँड ॲशेस रायटर्स जर्नी थ्रू ओपीएम हिडन हिस्ट्रीज या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण तर अमिताव घोष. हे स्मोक अँड ॲशेस रायटर्स जर्नी थ्रू ओपीएम हिडन हिस्ट्रीज या पुस्तकाचे लेखक आहेत अमिताव घोष. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल 64 वर्षानंतर दलाई लामा यांनी रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारला. त्यांना हा पुरस्कार सर्वप्रथम 1959 मध्ये जाहीर झाला होता आणि 2023 मध्ये म्हणजे जवळपास 64 वर्षानंतर दलाई लामा यांनी रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2023चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार हा डॉक्टर रवी कन्नन यांना मिळाला. कॅन्सर या रोगाच्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं विशेषतः ईशान्य भारतामध्ये रवी कन्नन यांनी जे काम केलं कॅन्सर पेशंटसाठी त्यासाठी 2023चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार डॉक्टर रवी कन्नन यांना मिळाला. मात्र 1959 मध्ये जाहीर झालेला आणि 64 वर्षानंतर कोणी रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे दलाई लामा यांनी 64 वर्षानंतर रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारला. आणि त्यांचा पुरस्कार त्यांना केव्हा घोषित झाला होता तर 1959 मध्ये. असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का दलाई लामा यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅग्सेस पुरस्कार जाहीर झाला होता तर 1959. त्याच्यानंतर पुढं घेणार आहोत आपण. भारत हा अमेरिकेनंतर जगातला दुसरा सर्वात मोठा रोड नेटवर्क असलेला देश आहे
आणि भारताने चीन देशाला या बाबतीत मागं टाकलं आणि सध्या भारतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री जे आहे ते नितीन गडकरी आहे. मुख्य मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का भारत हा अमेरिकेनंतर जगातला दुसरा सर्वात मोठा रोड नेटवर्क असलेला देश बनला. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. तुरुंगात असलेल्या इराणच्या 3 महिला पत्रकार ज्याच्यामध्ये निलुफर हामेदी, इलाह मोहम्मदी आणि इराणमधील नर्गिस मोहम्मदी यांना युनेस्कोच्या गुलेर्मा कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. अतिशय महत्त्वाचा आहे हा पुरस्कार, जागतिक पत्रकारिता पुरस्कार. जर तुम्हाला विचारण्यात आलं जागतिक पत्रकारिता पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर इराणच्या तुरुंगात असलेल्या 3 महिला पत्रकार निलुफर हामेदी, इलाह मोहम्मदी आणि इराणमधील नर्गिस आपण पाहिलं नर्गिस मोहम्मदी यांना युनेस्कोच्या गुलेर्मा कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर पुढं पाहणार आहोत. पीटर्सबर्ग हवामान संवाद 2023 कुठं आयोजित करण्यात आली होती किंवा कोणाद्वारे आयोजित करण्यात आली होती तर पीटर्सबर्ग हवामान संवाद परिषद जी आहे ते 2023मध्ये बर्लिन जर्मनी इथं आयोजित करण्यात आली होती, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातच्या माध्यमातून. आणि अलीकडे आता 2023मध्ये COP 28 भरणार आहे. COP 28चं जे शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे ते संयुक्त अरब अमिरातमध्ये. खालचा आणि पर्यावरण हा विषय असल्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनतो का पीटर्सबर्ग हवामान संवाद परिषद 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, बर्लिन आणि जर्मनी. कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने तर जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातच्या माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराच्या 28व्या शिखर परिषदेचं म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं तर संयुक्त अरब अमिरातमध्ये. आणि 27वी जी शिखर परिषद होती ज्याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतो ते इजिप्तमध्ये शर्म अल शेख या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि 26वी ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल जेमिनी शंकर हे भारतातील सर्कस उद्योगाच्या प्रणेत्यापैकी एक आहे आणि त्यांनी जेमिनी आणि जम्बो या 2 सर्कस चालवल्या होत्या. जर तुम्हाला विचारण्यात आलं जेमिनी शंकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते सर्कस उद्योजक होते, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि त्यांनी 2 सर्कस चालवले, एक म्हणजे जेमिनी आणि दुसरं म्हणजे जम्बो. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारताला 2045 पर्यंत अंमली पदार्थापासून मुक्त करण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. जर तुम्हाला विचारण्यात आलं का भारत सरकारचं कोणत्या वर्षापर्यंत अंमली पदार्थापासून भारताला मुक्त करण्याचं उद्दिष्ट आहे तर 2045. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. अलीकडे उडान योजनेच्या 5व्या टप्प्याला सुरुवात झाली, ज्याला आपण म्हणू उडे देश का आम नागरिक. उडे देश का आम नागरिक अशी ही योजना आहे. ही योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. अलीकडे उडान योजनेच्या 5व्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विचारू शकते का उडे देश का आम नागरिक ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती तर ती म्हणजे 21 ऑक्टोबर 2016 रोजी. तुम्हाला माहीत असेल जलसंधारणाच्या योजनेमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर जलसंधारणाच्या योजनेमध्ये भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर जलसंधारणाच्या योजनेमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे हे आजच्या वन लायनर करंट अफेअरचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट 24मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.